उद्धव ठाकरे आता मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आपण दृश्य बघतोय। काही क्षणात उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंची भेट घेऊन दोघेही भाऊ एकत्र मोर्चाच्या ठिकाणी दाखल होतील। निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आलेले आहेत। आपण बघतोय सत्याच्या मोर्चासाठी उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। निवडणूक आयोगाविरोधातला सत्याचा मोर्चा काढण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत। वेस्ट एंड हॉटेलमध्ये हे दोन्ही बंधू एकत्र भेटतील आणि त्यानंतर ते एकत्र मोर्चाच्या ठिकाणी जातील। उद्धव ठाकरे वेस्ट एंड हॉटेलमध्ये दाखल झालेले त्याची दृश्य आपण बघतोय। याच हॉटेलमध्ये राज ठाकरेंशी त्यांची भेट होईल, तिथे संवाद होईल आणि त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू हे मोर्चाच्या ठिकाणी एकत्र येतील। काही वेळापूर्वीच या हॉटेलमध्ये राज ठाकरे यांची अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी भेट घेतली आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेत। वेस्ट एंड हॉटेलमध्ये दोघा भावांमध्ये या मोर्चा संदर्भातली चर्चा होईल आणि त्यानंतर काही वेळात दोघेही मोर्चा ज्या ठिकाणाहून सुरू होणार आहे त्या फॅशन स्ट्रीट परिसरात पोहोचतील आणि मोर्चाला सुरुवात होईल। हळूहळू मोर्चासाठी गर्दी वाढायला लागली। ठाकरे बंधूंच्या या निवडणूक आयोगाविरोधातल्या मोर्चासाठी म्हणून महाविकास आघाडीतले घटक पक्ष जरी यात सहभागी झाले असले तरी सुद्धा सर्वाधिक चर्चा ठाकरे बंधूंचीच होते आणि मोर्चामध्ये सर्वाधिक संख्येनं शिवसेनेचे आणि मनसेचे कार्यकर्ते सहभागी झालेले दिसतात। मनसेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले होते मुंबईमध्ये पहिल्यांदा, त्यानंतर सातत्याने त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि आपण बघतोय आता निवडणूक आयोगाविरोधात जो एल्गार पुकारला विरोधकांनी, यामध्ये देखील आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी एकीची वज्रमूठ आवळलेली आहे। ही दृश्य मोर्चाच्या परिसरातली मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी मोर्चात सहभागी झालेल्या या सगळ्या कार्यकर्त्यांची दिसते। निवडणूक आयोगाविरोधात हा मोर्चा काढला जातोय। निवडणूक आयोगानं सादर केलेल्या सदोष मतदार याद्यांबाबतचा निषेध करण्यासाठी म्हणून राज्यभरातले हे कार्यकर्ते इथे दाखल झाले। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाविरोधात वोट चोरी विरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटलेले आहेत। यासाठी म्हणूनच राज्यभरातनं सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले, या मोर्चात सहभागी होत आहेत। त्याआधी एकीकडे ही दृश्य उद्धव ठाकरे यांची काही वेळापूर्वी ते वेस्ट एंड हॉटेल परिसरात दाखल झाले, तिथे दृश्य राज ठाकरेंची भेट ते घेत आहेत आणि त्यानंतर मोर्चात सहभागी होतील। मात्र इतर पक्षाचे नेते अजून तरी इथे दाखल झाल्याचं कळत नाहीये। सध्या तरी राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोघेच या ठिकाणी दाखल झालेत। महाविकास आघाडी आणि मनसेचा हा मोर्चा आहे, मात्र कुठेतरी काँग्रेसचं झेंडे दिसत नाहीत। काँग्रेसचे नेते मात्र सुवर्ण या मोर्चामध्ये आपल्याला प्रकर्षाने दिसत नाही। काँग्रेसचे नेते किंवा कार्यकर्ते दिसत नसले, झेंडे दिसत नसले तरी काँग्रेसचे वरिष्ठ नेते या मोर्चात सहभागी होतील असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी सुद्धा काही वेळापूर्वी व्यक्त केला। अगदी बरोबर। आणि काल खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही सगळे नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत, मात्र अजून तरी काँग्रेसचे नेते दिसत नाहीयेत। मात्र याआधी सुद्धा हर्षवर्धन सपकाळ हे मोर्चासाठीच्या पहिल्या बैठकीपासूनच अंतर राखून आहेत, बैठकीत ते सहभागी झाले नव्हते आणि आता आज मोर्चात सुद्धा वैयक्तिक कारणास्तव कौटुंबिक कारणास्तव ते सहभागी होणार नाहीत असं त्यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असू देत, वर्षा गायकवाड, नसीम खान, विजय वडेट्टीवार हे मात्र या मोर्चात सहभागी होणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।